नशीब. काही लोक म्हणतात तू खूप नशीबवान आहेस, तुला खूप फिरायला मिळतंय. परंतु खरं सांगू ना, त्या फिरणाऱ्या नशिबामागे किती काही अडचणींचा मी सामना केलेला आहे, किती काही अडथळे मी पार केलेले आहेत, ते माझं मलाच माहिती. आज माझ्या या फिरण्यामुळे मी एकवटलेली ही लाख मोलाची माणसं आणि त्यांच्यासुद्धा नशिबात होणारा प्रेरणादायी बदल हा माझ्या प्रत्येक प्रयत्नाला एक नवी दिशा देतो. तर चला तर पाहूया या 2 दिवसांच्या राईडमध्ये कोणाच्या नशिबात कशी काही ही राईड लिहिलेली आहे. हे तुम्ही सुद्धा नक्की पहा आणि तुमचं नशीब सुद्धा असं बदलण्यासाठी प्रयत्न नक्की करा. भारत माता की जय, भारत माता की जय. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोव्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आज मी नवीन पॅकचं पाणी पिण्यासाठी उद्घाटन केलेलं आहे. मस्त जोक मारा रे, या हसरे हलकट हस. तर सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, आज आहे 25 जानेवारी आणि उद्या आहे आपला प्रजासत्ताक दिन. आणि आजचा प्रजासत्ताक दिन हा 76 म्हणजे 76वा प्रजासत्ताक दिन आहे. आणि त्याच्या निमित्त आम्ही ऐतिहासिक अशी राईड करतोय. तर मुंबई ते रायगड अशी मी आपल्या 40 मावळ्यांना घेऊन चाललो आहे. महाराजांच्या वेळात मावळे घोड्यावरून जायचे, तर आमचे सगळे मावळे आता गाडीवरून जाणार आहेत, आपल्या बाईकवरून जाणार आहेत आणि जबरदस्त अशी मजा येणार आहे. तर आज आम्ही राईडला सुरुवात करतोय. तर सकाळी 4 वाजता, रात्री कोण झोपलं आहे ते पण मला माहिती नाही, कारण माझी पण झोप नाही झाली आहे. तशीच या 40 जणांची सुद्धा झोप नाही झाली आहे. तरीसुद्धा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य. हाय 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 ओ राजेश सर, बघू शकता, एनर्जेटिक फुल. तर अशीच एनर्जी आपल्या एंड ऑफ द डेपर्यंत आपल्याला सगळ्यांना कायम ठेवायची आहे. कारण आजची राईड ही आपली 350 म्हणजे 320 ते 350 किलोमीटरची आहे. आणि या राईडमध्ये आपण 2 अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळी भेट देणार आहोत. एक म्हणजे पोलादपूरमधील प्रतापगडाच्या पुढे शिवकालीन ब्रिज आहे आणि तो ब्रिज इतका सुंदर आणि इतका भरभक्कम आहे की आत्ताचे हे कन्स्ट्रक्शनवाले सुद्धा म्हणतात ना, पाय पुजून पाणी प्यावं, तर असा त्यावेळी बांधलेला त्या मावळ्यांनी ब्रिज आहे, तो आपल्याला बघायचा आहे. आणि बरेच जण पहिल्यांदा व्हिजिट देतील आणि आपल्याच सबस्क्रायबरपैकी सगळ्यांनी सुचवलेला हा पॉईंट आहे. तर धन्यवाद तुम्हा सगळ्यांना सुद्धा. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत महाडमधील वाळणकोंड ही जागा बघण्यासाठी. तर डोंगरामध्ये आपसुकच महाराजांचा चेहरा जो दिसतो, जो सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितला आहे, तर मी सुद्धा तो पहिल्यांदा बघणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत रायगडाला. तर आजच्या आपल्या राईडला सुरुवात करूया आणि टप्प्याटप्प्याने बघूया आजच्या राईडमध्ये काय काय घडणार आहे. आणि सगळे चेहरे बरेचसे नवीन आहेत, तर नवीन चेहऱ्यांची ओळखसुद्धा करूया. जे आपले जुने चेहरे आहेत त्यांना नवीन चेहऱ्यांना सांभाळूनसुद्धा घ्यायचं आहे. तर या राईडमध्ये जे नवीन आहेत ना, ते एक साईडला या, म्हणजे कळतील. तर इथे पाहू शकता, ही सगळी रायडर मंडळी आपल्याला नवीन जॉईन झालेली आहेत. तर जाम भारी वाटलं, खूप लांबून लांबून आलेले आहेत सकाळी लवकर उठून. तर प्रत्येकाचं इंट्रोडक्शन करूया, कोण कुठून आले ते पटापट करूया. नमस्कार. नमस्कार. वसंत निकम मालाड, साविकर दैसा, गणेश जाधव ठाणे, विशाल भोसले डोंबिवली. नमस्कार. एकनाथ भगत मुलुंड, जॉन मडेगिरी फ्रॉम विरार, पप्पू मंडल कोल्हा, उत्कर्ष तांबे मालाड, ज्योती लोखंडे मलाड, जरा जोरात आहे तुम्हाला मला हां, परत रीटा टुकरून मलाड, अर्चना माने वडाळा, रमेश माने वडा. तर इथपर्यंत नवीन मंडळी आहेत आणि ही आपले रोजचे चेहरे. वेलकम सर. विनोद ठाकूर चेंबूर, मिथिला मोरे घाटकोपर, एक मिनिट. आकांक्षा फ्रॉम डोंबिवली. काय देत नाही मी. तर हा माई काय हिला वाटलं प्रसाद देत आहे. बोल. सांगितलं माझं नाव आकांक्षा. सुमित आठवणे फ्रॉम पनवेल, राजेश मुलगे दादर, राहुल तत्पुरे सातपाडा, सूरज नागवेकर डोंबिवली, मयूर सवाते मीरा रोड, नितेश कदम कांदिवली, तुषार आमकर ठाणे, सुयोग तांडकर कांदिवली. आणि मी राजकुमार पिळणकर मालाड, ॲक्च्युअल मालाड.
आणि तुम्ही राहिलात मी पास्टे मलाड. आणि माझा चेहरा माहितीच असेल सगळ्यांना. तर सगळ्यांनी एकमेकांचे चेहरे बघून ठेवा. हे चेहरे एकमेकांना ओळखत असतील, पण तुम्ही यांचे चेहरे बघून ठेवा आणि तुम्ही यांचे चेहरे बघून ठेवा. इन केस कोण मागे पुढे झाला तर आपल्याला बाईकवरून पण आपल्या जॅकेट वगैरे कसं काय कोणाचा लूक आहे ते सुद्धा बघा. कारण आपण राईड करणार तेव्हा प्रत्येकजण 50, 60, 70 याच्या स्पीडमध्ये चालूया. पाली जेव्हा आपण नाश्ता करू त्याच्यानंतर रस्ते असे थोडेसे ट्विस्ट टर्नवाले आहेत, त्याच्यामुळे ज्यांना कॉर्नरिंग येत नाही त्यांनी करूच नका. आपण पण स्लोच जायचं आहे 50-60 50-60 करत. आणि जेव्हा थांबू तेव्हा बाजूला येऊन असे डबल टिबल थांबू नका एका लाईनमध्ये, म्हणजे मागून कोण स्पीडमध्ये आला तर आपल्याला तो गाडीमध्ये घेऊन जाईल बसून. आता तुमची ओळख सांगा सगळ्यांना. कामोठेमध्ये आहोत. दॅट्स इट. आणि आज नितीन दादा स्वतः राईड करणार आहोत. तर 320 किलोमीटरची राईड आहे. प्रत्येकजण आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच करायचं. जर कोणाला गिवअप करायचं असेल मध्ये त्याने सुद्धा नंतर कळवा की आपण माणगावला गेलो की मला झोप नाही कंप्लीट झालं आहे, मला आराम करायचा आहे, तर आपण डायरेक्ट त्याला रायगडाचा मी लोकेशन देईन, डायरेक्ट त्या रूमवर जाऊन आराम करू शकता इन केस जर कोणाला करायचं असेल तर. कारण तिथून हां पोलादपूर जाणार. कारण पुढे आपण पाली निजामपूर मार्गे आपण माणगावला बाहेर पडणार आहे. हां. आणि आपला नाश्त्याचा पॉईंट असणारे पालीचे इथे 2 हॉटेल आहेत, तिथे आपण नाश्ता करणार. आपला जेवणाचा पॉईंट डायरेक्ट इकडे पोलादपूरला जो ब्रिज बघणार, ब्रिज बघायच्या अगोदर किंवा नंतर आपला जेवणाचा पॉईंट असेल. म्हणतात ना वय फक्त एक नंबर आहे. तर सर तुमचं वय किती? माझं 59. 59 म्हणजे आता 60मध्ये सिनियर सिटीजनचं कार्ड मिळणार तुम्हाला. केक कापला 2 दिवस झाले केक कापला. तर सर तुमचं वय? माझं वय 60 वर्षाचा. 60 वर्ष. आणि 60 वर्षात एक नवतरुण चिरतरुण, क्या बात आहे, जबरदस्त. आणि सर तुमचं? निशांत भोपले 65. 61 वय. पाहू शकता एकदम अटायर जबरदस्त सुपर. सर आपलं वय? वचन निकम 63 वयात आपले व्हिडिओज बघून आपल्यासोबत राईडला आलेले आहेत. तर जाम भारी वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. आणि आपल्याला सेफ राईड करायचे, या सगळ्यांना घेऊन जाणं क्या बात आहे. म्हणजे हा माझ्यासाठी एक म्हणतात ना एक लोगो लाव, नितीन फॅमिली. येस, सबस्क्रायबर फॅमिली. नितीन फॅमिली. नितीन फॅमिली. तर दुसरं स्पेशल म्हणजे विनोद सरांनी सगळ्या आपल्या रायडर्ससाठी स्टिकर बनवून आलेत आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचे. क्या बात, धन्यवाद. एक आठवण तुम्ही दिलेली आहे सगळ्यांना. तर तुमच्याच हाताने वाटून टाका सगळ्यांना. आणि ज्याला जमेल त्याने गाडीवर लावा, आजचा दिवस लावा, उद्या लावा, आपल्या सोबत ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. नमो पार्वती पते हर 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 हर. भारत माता की, भारत माता की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. क्या बात आहे, सूर्य नारायणा उगवलास, क्या बात. तर पाहू शकता हा संपूर्ण आपला बाईकचा लाईनअप आहे. आणि काय वाटतंय हा नजारा बघा ना, एक नंबर सुपर. आणि सगळे एकदम असे प्रोफेशनल रायडरसारखे आम्ही चाललो आहे. आणि आज आपल्यासोबत तब्बल 36 ते 38 बाईक आणि 40 ते 42 रायडर पिलियन सगळे सोबत आहेत. आणि आत्तापर्यंतची ही माझी असणारी म्हणजे माझीसुद्धा हिस्टोरिकल राईड म्हणू शकतो. कारण इतके रायडर्स पहिल्यांदा आपल्याला जॉईन झालेले आहेत. आणि मला शब्दांच्या पलीकडे म्हणजे मला काही सुचत नाही आहे. तर बऱ्याच अशा गोष्टी मी सांगितलेल्या सुद्धा आहेत. आपला रूट प्लॅनसुद्धा सांगितला आहे. त्याच्यानंतर कॉर्नरिंग वगैरे करताना, ओव्हरटेकिंग वगैरे करताना सगळ्यांनी काळजीपूर्वक करायचं आहे.
आणि काहीशा गोष्टी कशा असतात ज्या डोक्यांमधून निघून जातात. तर सगळ्यांना माहिती आहे, मी सुद्धा तुमच्यामधलाच एक आहे. तर एकट्याने हे सगळं हँडल करणं, तर काही गोष्टी विसरलोसुद्धा असेल तर क्षमस्व त्याच्यासाठी. पण एकंदरीत ही मेमोरेबल राईड होणार जबरदस्त. आणि आपण चाललेलो आहोत महाराजांच्या गडावर, महाराजांच्या रायगडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी. आणि आत्तापर्यंत रायगड वारी आपली बऱ्याच वेळेला झाली आहे, पण ही काहीशी आपली सुपर्ब स्पेशल अशी असणार आहे. तर आता 8:30 वाजलेत आणि आता आपण टुवर्ड्स चाललो आहे खोपोली खालापूरच्या इथे आपला टी पॉईंट आहे. तर तिथे आपले 3-4 रायडर्स उभे आहेत, तर त्यांना तिथून घेऊया, चहा पिऊया मस्त 10-15 मिनटं, अजून थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे. आणि पुढची राईड आपण कंटिन्यू करणार आहोत आपल्या पाली मार्गाने. सुंदर असा रस्ता आहे, या रस्त्याने आधीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला अंतर जास्त कव्हर करायचं आहे, त्याशिवाय 2 पॉईंटसुद्धा आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत. तर जास्त अशी मोटो ब्लॉगिंग नसणार आहे, एक्सप्लोरेशनसुद्धा असणार आहे. तर एकंदरीत व्हिडिओ आपल्याला मुंबईपासून ते पोलादपूर, महाड हे सगळं आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे. तर आपण जेव्हा खोपोली खालापूर रोडला येतो तर आपला इकडचा फेवरेट चहावाला आहे, तर याची चहा सुपर्ब आहे. तर आपली सगळी सबस्क्रायबर मंडळी आता चहा पित आहेत. आणि इथे आपल्याला भेटले आहेत आपले वन अँड ओनली विश्वनाथ भाऊ. तर आजची राईड हे टेल करणार आहेत, हे आपल्या शेवटी असणार आहेत, यांच्या मागे कोण जाणार नाही. तर कामगिरी ही तुमच्या खांद्यावर सोपवलेली आहे मी. हां. आणि त्याच्यानंतर दादांनी आपल्याला दिलेला आहे भारताचा झेंडा बॅच. तर धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. आणि बऱ्याच जणांनी काय काय आणलेलं आहे. हे काय आहे? मोरे साहेबांनी आणलेलं. अच्छा, मोरे साहेब. शिरा परोठा. तर सगळे आस्वाद घेत आहेत. आणि इकडे संपूर्ण खाऊ गल्लीच तयार झालेली आहे. इकडे व्हेज फ्रँकी, स्वीट फ्रँकी सकाळ सकाळ नको. तर इथे स्नेहल. अच्छा, हाँ हर्षल. हे बिछड़लेले भाऊ बघा, एक भाऊ तिकडे. मेले में खो गए लेकिन ये लोग राइड में खो गए. तर अशी धमाल मस्ती करत आम्ही राईड करतोय. आता चहा घेतोय आणि 10-15 मिनिटाचा ब्रेक करून आपण पुढे जाणार नाश्ता करायला. पालीचा गणपती आहे ना, तिकडे मस्त मिसळपाव खाऊ आणि पुढची राईड करू. तर बघू शकता आपला संपूर्ण लाईनअप आहे. आपले योगी अमृतले ओनली वन चहावाले आपले, त्यांचा चहा एकदम स्पेशल असतो. त्यांचं नाव आहे महेश यादव आणि यांचा चहा खूप चांगला असतो, खूप छान बनवतात. डिस्काउंट देणार, एक बिस्किट फ्री. तर मस्त असा चहा पिऊन झालाय. आता आम्ही पुढची राईड कंटिन्यू करतो. आणि आपला लाईनअप बघा, सगळी आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे. क्या बात, क्या बात. कसं वाटतंय रमेश भाऊ आणि मिसेस रमेश भाऊ? भारी भारी. तर म्हणजे हे आहेत 63 वर्षाचे दादा आणि यांच्याकडे सुद्धा बर्गमॅन आहे. आणि पाहू शकता काय स्पीडला चालवतात. मी आता 75ला चालवतोय, 75ची स्पीड आहे आपली. आणि प्रॉपर हँड सायन्स वगैरे, म्हणजे त्यांनी त्यांच्या तरुणपणी किती राईड केलं असतील हे समजतंय. जो जुनून असतो ना, तो सुरुवातीपासूनच असतो प्रत्येकाच्या अंगामध्ये. जो राईड करण्याचा किडा असतो ना, जसा आता आपल्यामध्ये, तसा पुढे सुद्धा कायम असणार आहे. तर अशीच मंडळी आपल्या चॅनलला, आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीत ॲड होत आहेत. तर मला खूप छान वाटतं आहे. आणि आत्तापर्यंत माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला एकूण 110 सबस्क्रायबरचा मोठा असा ग्रुप झालेला आहे. आणि कोणत्याही माझ्या राईड्स असतात किंवा काही इव्हेंट्स असतात, मी त्यात टाकत असतो. तर बरेच जण असे जॉईंट्स होतात आपल्याला. आणि याच्या पुढे सुद्धा आपल्याला खूप छान छान अशा राईड्स करायच्यात. आणि या राईडमध्ये ना एक मी वेगळं समाजकार्य, म्हणजे आपल्या लहान मुलांसाठी एक पाऊल पुढे, म्हणजे आपण जे फिरतोय, तर फिरता फिरता आपण समाजाचं पण काहीतरी देणं लागतो. तर त्यासाठी जस्ट डोक्यात विचार आला होता आणि तो मी माझ्या काही मंडळींसोबत डिस्कस केलं.
तर माझ्या मंडळींसोबत डिस्कस केलं तर ते सुद्धा ॲग्री झाले. तर मी असं म्हटलं होतं की आपण लहान मुलांसाठी जिथे गडावर चाललो आहे, रायगडावर, जी गडावरून शाळेत जाण्यासाठी रोज गड चढ उतार करत असतात आणि त्या मुलांना रोपवे आहे, रोपवेची निःशुल्क सुविधा त्या लहान मुलांसाठी आहे जी मुलं गडावर राहतात. तर त्यांच्यासाठी आम्ही वह्या आणि पेन घेतलेले आहेत. तर काही मंडळींनी ड्रॉइंग बुक घेतलेली आहे. तर त्या लहान मुलांसाठी वही आणि पेन असा छोटासा उपक्रम केलेला आहे. तर अंदाजे 4 ते 5 डझन वह्या झाल्यात, त्याच्यानंतर 3-4 डझन पेन म्हणजे पेनचे बॉक्स, त्याच्यानंतर ड्रॉइंगच्या बुक्स असं झालेलं आहे. तर हे माझं पहिलं पाऊल आहे एका सामाजिकदृष्ट्या येणाऱ्या काही राईड्समध्ये. जशा जशा आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी राईड्स होतील त्याच्या दृष्टिकोनाने, म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाऊ तो विचार डोक्यात घेऊन तसं काहीतरी करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि तुमची साथ मला हवी आहे, कारण ही सगळी गोष्ट एकट्याने करणं शक्य नसते. आज जर 40 जणांना मी घेऊन चाललो आहे, ते याच्यामधले 4 ते 5 जण असे आहेत ना जे स्वतःहून मला हेल्प करत आहेत. दादा तू सांग फक्त मला काय करायचं आहे. तर चहा वाटण्यापासून बिस्किटं वाटण्यापासून जे म्हणजे अशी भारी सबस्क्रायबर फॅमिली मला लाभले मिळाले ना, तर जबरदस्त, खूप छान वाटतंय. पालीच्या श्री बल्लाळेश्वराच्या इथे आलो आहे. तर गणपती बाप्पाचं दुरूनच नमस्कार करून दर्शन करूया, दुरून दर्शन. कारण एवढ्या सगळ्या 40 जणांना घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे आणि सगळ्यांचे रायडिंग गिअर्स, हेल्मेट बरंचसं असं तामझाम असतं. तर गणपती बाप्पा मोरया. सुंदर अशी आपली 2 दिवसाची राईड होऊ दे. क्या बात, गणपती बाप्पा मोरया. तर फायनली आता आमचा ब्रेकफास्ट पॉईंट आलेला आहे. आम्ही पोचलो आहे पालीच्या बल्लाळेश्वर गणपती बाप्पाच्या इथे. तर याच्या आधीच्या सुद्धा राईड केल्या ना, तामिनी घाट, आणि अजून एका राईडला आपण इथेच थांबलो होतो. तर आत्तापर्यंतची राईड कशी झाली? एकदम मजा आली. आणि जे नाही आले त्यांना काय सांगाल? पुढच्या राईडला या. आणि मिसळ खायला या. मिसळ खायला? मिसळ मिस केली तुम्ही? हो, मिसळ मिस केली. काय बोलताय? मी पण मिस केली. तुमचा उपवास आहे? मिसळ त्यामुळे. तर कसं वाटलं? जे नाही आले ते पस्तावले. तर कशी होती आतापर्यंतची राईड? एक नंबर. हा, मजा आली. हळूहळू स्टेडी करत आपण सगळे चाललोत. आणि इथे खूप लांबून आलेले आहेत. जॉन भाऊ, कसं वाटलं? मस्त एकदम. हा, म्हणून ते विचारतो हे डिनरच आहे का? काय झोपायचंय तुम्हाला आता? काय बोलता, उड गया. उड गया. झोप उडाली. तर कशी होती दादा, कसं वाटलं? एकदम छान, मजा आली. तसंच पुन्हा आणि काहीतरी कार्यक्रम करा. नक्की. सगळे पुन्हा भेटू. मजा आली. वाट बघतोय वडे कधी येतात. वडे. तर असं हसत खेळत आम्ही करतोय राईड, म्हणजे कंटिन्यू करतोय. आता नाश्ता मागवलाय, तर नाश्ता करूया आणि पुढची राईड आपली कंटिन्यू करूया. तर नाश्ता करून पुन्हा एकदा आपल्या राईडला सुरुवात झाली. तर ॲक्च्युली हा माझा मित्र धवल आणि जिगर, तर यांची गाडी आहे ना, आपला फर्स्ट मीटअप पॉईंटलाच त्यांचा टायर पंक्चर झाला मागचा, आणि ट्यूबवाला टायर होता. त्याच्यामुळे 4-5 दुकाने फिरले, पण 8-8:30 वाजता उघडणार होते. तर फायनली आपली राईड कंटिन्यू केली आहे त्यांनी. तर मी त्यांच्यासाठी थांबलो होतो आणि बाकीच्या सगळ्यांना पुढे पेटाळून टाकलं. म्हटलं तुम्ही पुढे व्हा, आपल्याला माणगावला बाहेर पडायचं आहे. आणि हा सुंदर असा रस्ता आहे. 12 वाजले. 12 निजामपूरमध्ये पोचलो आहे आणि इथून तुम्ही रायगड जाऊ शकता, पण आता आपण डायरेक्ट किल्ल्यावर नाही जात आहोत. तर आता काही किलोमीटर नंतर माणगावला बाहेर पडू आपण. दादा बघतो कार. तर आपल्या गाडीला झेंडा वगैरे लावला आहे ना भारताचा, तर त्याच्यामुळे पब्लिक अट्रॅक्शन म्हणजे छान रिस्पॉन्स मिळतो आपल्याला. आपले ताई माई अक्का पुढू. आणि आपली आता बाकीची मंडळी 4 ते 5 किलोमीटर अंतर झालं आता माझ्यामध्ये. आणि आम्ही 5-6 रायडर एकत्र आहे. आणि बाकीच्यांना मी जे पुढे पाठवलं होतं ते लोक मस्त पोचलेत. कारण जे स्लो चालवणारे असतात ना, तर त्यांना म्हटलं आधी तुम्ही पुढे जा, आम्ही तुम्हाला कॅचअप करतो. आणि ते मिस्टर राहुल त्याच्या शिवसेनेच्या शाखेतला भगवा झेंडा घेऊन आलाय. क्या बात. पण सुपर्ब दिसतंय, सुपर्ब. काय वाटते गाडी जबरदस्त. तर म्हणजे कडक उन्हामध्ये कंटिन्यू राईड आम्ही करतोय. आणि त्याच्यामध्ये
एक जुडवा भाऊ हरवलाय, बिचारा रडतोय, पाहू शकता. फोन करो. तर एवढा GPS 2 मोबाईल वापरून पण हरवलाय तो. त्यांनी मोबाईल उलटा लावला. आणि इथे आपला संपूर्ण गाडीचा लाईनअप आहे. आणि आता आपण पोलादपूरला पोहोचलोय. इथून अजून एक तरी 30 किलोमीटरवर आपला तो ब्रिज आहे. तर लवकर जाऊया कारण इतकं ऊन आहे ना, जबरदस्त ऊन आहे, जबरदस्त. आणि सगळ्यांनी काळं कटपटीत घातले, ते एकदम करपटलेत सगळे. चला. तर आमच्या 35-40 जणांपैकी फक्त एक जण दुसऱ्या रस्त्याला बाचकलाय. त्याला रस्ता काही कळे ना, तर आता त्याचा भाऊच थांबलाय. जुळे आहेत ते. इथे जिगर बघ कुठे दिसतंय. काही मंडळी इथे थांबले आहेत. एक जण हरवलाय, तो स्नेहल जुडवे भाऊ. काय माहित तो कुठल्या भलत्या लोकेशनला आहे. चला आपण जाऊया हळूहळू. तर आपण आता पोलादपूरमध्ये आहोत, पोलादपूर मार्केट. आणि इथून तरी अंदाजे आपल्याला 30 किलोमीटर जायचं आहे. 30 ते अंदाजे 35 किलोमीटर. आता एवढ्या रायडरमध्ये एखाद दुसरा तरी मागे पुढे होतोच, पण सगळे सोबत आहोत. मध्ये 2 ग्रुप पडले होते कारण डिस्टन्स खूप आहे ना, 50-60 किलोमीटरचा स्ट्रेच आहे संपूर्ण. तर तेवढं फार होतं, म्हणजे कोणाची चालवण्याची स्पीड कमी असते, कोणाची जास्त असते त्यानुसार. तर आता आपण आंबनेळी घाटाचा थोडासा पाठ करू. तर म्हणजे पुन्हा एकदा आंबनेळी घाटातून प्रवास घाटाला प्रारंभ झालेला आहे. तर हा संपूर्ण 40 किलोमीटरचा घाट. आणि समोर बघू शकता महाबळेश्वरचा एकदम घाट माथा. आणि वर इतकी थंडी आहे ना, इतकी थंडी जबरदस्त. आता इथे इतकं कडकडीत ऊन लागतं, इतकं अक्षरशः चटके लागतात. 1:15 होत आलेत. आणि कॉर्नरिंग बाप रस्ता आहे, बाप. सगळे ब्लाइंड स्पॉट्स आहेत, त्यामुळे कॉर्नरिंग करताना आहे ना समोर, त्याचप्रमाणे असं ह्या टोकाला सुद्धा तुमचं लक्ष पाहिजे, समोरून कोणती गाडी येते. कारण लांबून जज केलीत ना तर तुम्हाला खूप इझी होतं. जर तुम्ही थोडीशी गाडी लीन करून चालवणार असाल तर. नाहीतर असं सरळच्या सरळ जर चालवणार असाल तर स्पीड थोडा कमी ठेवायचा, तर तुम्ही सरळ सरळ निघून जाल. आणि जर तुमची स्पीड असेल तर बट ऑब्वियस तुम्हाला थोडीशी लीन करावीच लागणार, कारण सरळ नेली तर हा रस्ता तुम्ही भरकटून जाणार. आणि नॉर्मल स्पीड 30-35 40 याच्यामध्येच अशा घाट रस्त्याला गाडी चालवायची. कारण जास्त स्पीड असेल ना तर आपल्याला कंट्रोल करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. खूप सुंदर असा घाट आहे. ॲक्च्युली ड्रोन शॉटचा विचार करत होतो, पण इतक्या सगळ्यांना थांबवणं एका जागी, परत तो शॉट रेडी करणं, त्याला टेक घेणं, हे 1-2 ते सगळं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे नको ते शॉट नाही घेत आहे मी. त्यामुळे जो पण आहे तो असा रॉ तुम्ही एन्जॉय करा. तर आता आपण ज्या ब्रिजवरून चाललो आहे ना, तो महाराजांच्या काळात बांधलेला 350 वर्ष जुना ब्रिज आहे. शिवकालीन पूल पार, गावाचं नाव पार आहे. तर मंडळी 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण मुंबई ते रायगड अशी राईड करतोय. आणि ती करत असताना आता आम्ही पोचलेलो आहे पोलादपूरमधील प्रतापगडाजवळील शिवकालीन पूल पाहण्यासाठी. आणि माझ्या मागे पाहू शकता हा जो पूल आहे हा 350 वर्ष म्हणजे महाराजांच्या काळातला आहे. 300 वर्षापूर्वी ह्याचा जर तुम्ही दगड बघितलात तर कुठेही अगदी तुकडा पण पडलेला नाही याचा, अजिबात. छोटासा आहे तसा आहे, जेव्हा तसा बांधला होता त्या परिस्थिती आहे. ह्याच्यासाठी सगळ्यात चुना वापरलाय, फक्त चुना, बाकी काही नाही. ही नदी कोयना नदी आहे. हे कोयना धरणाला पाणी जातं. हे सगळं पावसाळ्यामध्ये इथे या पुलाच्या वरून पाणी ओव्हरफ्लो होतं. एवढं प्रेशर असतं पाण्याला की हा जो पोर्शन दिसतोय ह्याच्यातून ते पाणी येऊ शकत नाही. एवढं प्रेशरने वरून पाणी येतं. आणि वरून येणारे दगडगोटे पण असे साधे नसतात, मोठे मोठे दगड असतात, जे आपल्या आत्ताच्या पिढीला 15-20 लोक जरी आली ना तरी हलणार नाहीत, एवढे मोठे दगड.
असे वाहत वाहत जातात आणि याच्यावर आदळतात पण, आणि त्याचा आवाज पण आपल्याला सगळ्यांना ऐकायला येतो जर आपण इकडे पावसात आलो तर. दुसरी गोष्ट आहे, हे ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथे जे पुढे गाव आहेत ना त्यांचं कनेक्शन सगळ्यांचं बंद असतं, कारण पाणी येतं वरून, त्याच्यामुळे गाड्या पण बंद असतात. तर ह्या पुलाचं आणखीन एक महत्त्व आहे याच्यामध्ये की बरेच जण इथे सायंटिस्ट आले हे लोक चेक करायला की हे कन्स्ट्रक्शन कसं केलं आहे, पण कोणालाही अजून त्यातलं रस जो म्हणतो ना आपण, काय कन्स्ट्रक्ट केलं, काय वापरलं, अजून कोणाला काही कळलेलं नाही आहे. याच्यामध्ये फक्त काळा दगड आहे, दुसरं काही नाही. आणि हा प्रतापगडापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे चालत. आपण जर बाय रोड गेलो तर 10 किलोमीटर लागतील, आणि बाय रोड चालत गेलो तर 4 किलोमीटर अंतरावर आहे. दुसरं, इथे आल्यानंतर बरेच लोक फक्त हे प्रतापगड बघतात, महाराजांनी बांधलेला ब्रिज बघतात, पण इथे वरती अफजल खानाचा वध झाला त्याचं शीर, कृष्णाजी भास्कर जो अफजल खानाचा वकील होता त्याने ते शीर उचललं. सगळ्यांना माहिती असेल की शीर उचलून त्याची लोक पळाली. ते शीर इथे आणलं वरती, आणि ते तिथे आहे वरती, म्हणजे त्याचं थडगं बांधलंय तिथे. त्यांनी जसं अफजल खानाची वरती कबर बांधली होती प्रतापगडावर, ॲज इट इज कबर इथे पण बांधलेली आहे, पण आपल्याला तिकडे जाऊ देत नाहीत. आम्ही इकडचे लोकल लोक असतात ती जातात. आता हे इथे सगळं कन्स्ट्रक्शन करून डेव्हलपमेंट करतात ते लोक, आणि वरती ते सुरू करतात. बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं की एवढं सकाळपासून गाडी चालवतो तर बघणार काय. बरोबर आहे ना. माझ्या डोक्यात पण तोच विचार होता की आपण एवढा लांब चाललेलो आहे, मी पण पहिल्यांदाच बघणार आहे, तर आपल्याला नक्की बघायचं काय. तर इथे आल्यावर कळतं एवढा आव्याढव्य आणि भक्कम असा पूल आहे. तर एवढी राईड आपण केलेली वाटते आपली वर्थ झाली, म्हणजे राईड करून. आपल्यापैकी मला नाही वाटत इन फ्युचर कोणी इकडे कधी येणं झालंच नसतं. हा, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा सातारा जिल्ह्यामध्ये ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. तर मंडळी, सुंदर असा ऐतिहासिक पूल पाहून आपण इथून घेतोय रामराम. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला अशी ऐतिहासिक गोष्ट पाहायला मिळाली. आणि हे जे बाजूला छोटंसं मंदिर होतं ना, तर त्याच्यामध्ये पुरातन काळातली मूर्तीसुद्धा आहे. तर आता आपण जातोय लंच करायला. तर वाजलेत आता 3:45. आता आपल्याला जेवायचं सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याला वाळणकोंड ही जागा एक्सप्लोअर करायची आहे. जर तुम्ही कधी पोलादपूरवरून जात असाल महाबळेश्वरच्या साईडला, तर या 3 किलोमीटर आत येऊन हा ब्रिज नक्की पहा. आणि ते येण्याचा हा खतरनाक रस्ता आहे, खतरनाक एकदम जंगलातला. आणि पावसाळ्यात तर काय घनदाट झाडी असेल. तर थकवणाऱ्या राईडनंतर मस्त पोटभर असं जेवण करतोय. तर आता आम्ही आहोत महाबळेश्वर येथील मेट्टळे असं नाव आहे, मेट्टळे गाव आहे. आणि तिथे कृष्ण निवास असं हे सुंदर असं फार्म हाऊस हॉटेल वगैरे आहे. तर सगळी मंडळी मस्त जेवणाचा आनंद घेतात. कसं आहे जेवण? हा, कसं आहे? टेस्ट कशी आहे? तर याचं सगळं क्रेडिट जातं शरद मोरे साहेब. नमस्कार, धन्यवाद हे स्थळ सुचवल्याबद्दल. आमचे सगळे सबस्क्रायबर असे मस्त असे शांतपणे बसून जेवत आहेत थकलेली राईड झाल्यानंतर. कसं वाटतं रे हरवलेली राईड केल्यानंतर? चुकामुक झालेली राईड आले ते बरं झालं. तर चला आपण पण जेवतोय. आणि दादा कसं वाटलं तुम्हाला? छान होता एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला कसं वाटलं? मस्त मस्त मज्जा. आणि हे उपवासवाले आहेत, दर शनिवारी यांचा उपवास असतो आणि उपवासालाच आम्ही राईड अरेंज करतो. त्याच्यामुळे इथे चकना आणलेला आहे आणि त्याच्यात लिंबू टाकून खाण्याचे प्रकार चालू आहे. तर चला मस्त असं जेवण करूया. आणि तासाभराने आता आपण इथून नंतर जाणार आहोत वाळणकोंड. पण मला वाटत नाही वाळणकोंड हा आपला या व्हिडिओमध्ये पाहता येईल,
कारण आता वाजलेत 5 आणि हा घाट उतरेपर्यंत आपल्याला 6-6:30 होतील, 7सुद्धा वाजतील. आणि याच्यानंतर नाईट राईड होईल रायगडाला पोचेपर्यंत. त्याच्यानंतर पोचल्यानंतर तिकडे जेवण वगैरे. तर मंडळी मस्त असं जेवण झालं आणि महाबळेश्वरमध्ये मेट्टळे हे गाव आहे आणि तिथे कृष्ण निवास हे रिसॉर्ट आणि हॉटेल आहे. तर त्याचे मालक आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार, आपलं नाव? राकेश महाडिक माझं नाव. हां, आणि हे पाहू शकता हे संपूर्ण प्रॉपर्टी आहे ना यांच्याच अंडर आहे आणि मस्त असं तुम्ही आम्हाला जेवण दिलं, आमची सगळी सोय केली. तर तुमच्याकडे काय काय आपल्याकडे रूम्स वगैरे कशा आहेत? आपल्याकडे सीझन वाईज रूम, पण तुम्ही जर कोणी पाहिलात आणि तुम्ही शहर म्हणून सांगितलं की आम्ही सर बाईक रायडर आहे, तर तुम्हाला आम्ही नक्की डिस्काउंट देऊ. जर समजा आपल्याकडे 2000 रेट असेल तर आपण तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट देऊ, 1500 तुम्हाला रूम देऊ कोणीही पण. तर तुमचं पण नाव सांगू आले की पाष्टे इकडे मी आलो आहे निलेश पाष्टे, तर आम्ही नक्की त्यांना आम्ही 500 रुपये डिस्काउंट देऊ रूम मागे. तर आपल्या मार्केटच्या पेक्षा कमी आपण भावात देतो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7741008949. तुम्ही कधी पण मला फोन करा, मी कधी पण तुमचा फोन उचलेल. तुम्हाला कधी रात्री अपरात्री कधी पण गरज लागली हॉटेलची तर नक्की फोन करा, आमची इथे सेवा तुम्हाला उपलब्ध असेल. धन्यवाद. तर चला फायनली या कृष्ण निवासपासून घेतोय राम राम आणि पुढची राईड आपल्याला रायगडच्या दिशेने कंटिन्यू करायची आहे. तर आता मस्त पोट वगैरे भरला आणि सगळे रायडरसुद्धा इथे रेडी आहेत. फायनली आता 10 वाजलेत आणि सगळी मंडळी गप्पा गोष्टी जबरदस्त चालू आहेत आणि जेवलोय. मस्त व्हेज जेवण होतं आणि आपल्या बाईक्स बघू शकता मस्त प्रॉपर अशा लागल्यात आणि आपला राहायचा स्टे सुद्धा इथे आहे. वर 3 रूम खाली 3 रूम, बॉईज गर्ल्स वेगवेगळे आहेत आणि मस्त झोपा आल्या आता सगळ्यांना.